आहे तयारी. हॅलो, आज गुरुवार आहे आणि आज आम्ही जायला अक्कलकोटला. हॅलो कर. आज आम्ही जायला आता आपण इथे मंदिरामध्ये आलेलो आहोत. हाय कर. हाय हाय. आणि हाय कर. हाय. आम्ही मंदिरामध्ये दुसऱ्या रस्त्याने गेलो होतो. म्हणजे तो रस्ता जास्त करून पुजारी वगैरे त्या लोकांसाठी वापरतात किंवा VIP लोकांसाठी वगैरे वापरतात. तरी मंदिरामध्ये जाण्यासाठी टोटल 4 रस्ते आहेत. त्याच्यातले 2 रस्ते नॉर्मल जिथून आपण दर्शनासाठी रांग लागती ते 2 रस्ते आहेत आणि 2 रस्ते हे पाठीमागच्या बाजूने आहेत. तर त्या एका रस्त्यामधून आम्ही गेलो होतो, त्याच्यामुळं लाईनने येतानाचं दाखवता आलेलं नाही व्हिडिओमध्ये. तरी डायरेक्ट मंदिरामध्ये गेलो आम्ही डायरेक्ट. तर तिथलं तुम्हाला दाखवते. इथे स्वामी समर्थ लिहिलेलं आहे. तिथं आतमध्ये गाभारा आहे. गाभाऱ्याचं वगैरे दर्शन घेतलं. इथं साईडला तुम्ही बघू शकता, इथं फक्त पादुका आहेत. आणि मग तिथं आम्हाला एक 5-10 मिनिट थांबावं लागलं. तेवढा तरी वेट करावाच लागतो. तर 10 मिनिट आम्ही रांगेत थांबलो. जास्त गर्दी नव्हती, सकाळी लवकर गेलो होतो त्याच्यामुळे जास्त गर्दी नव्हती. तरी ते आपण आता आलेलो आहोत मेन स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत. तर बघू शकता तुम्ही इथे खूप गर्दी आहे. इथे कॅमेरा मोबाईल अलाउड नाही आहे, तरीही मी लपून छपून थोडासा व्हिडिओ करते. आणि इथे तुम्हाला TV मध्ये दिसत असेल आतमध्ये स्वामींची पूजा वगैरे चाललेली आहे, तर ते आपण बघू शकतो इथून. तर दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो. आणि हा आहे तो स्वामींचा पलंग आहे, ज्याच्यावरती स्वामी आराम करायचे. तर तो पलंग आहे इथे देखील व्हिडिओ वगैरे करू देत नव्हते. हा मी असंच कॅमेरा चालू ठेवून करून घेत होते व्हिडिओ. तर इथं बघू शकता तुम्ही, त्याला मस्त असं वेल्वेटने त्याचं लोडचे कुशन वगैरे बनवलेले आहेत आणि ते रोज चेंज करतात. तर इथं बघू शकता पूर्ण त्यांच्या पादुका आहेत, त्यांचा फोटो आहे. आणि त्याच्या बाहेर देखील LED लावलेला आहे. तो गाभाऱ्यातला दिसतं त्याच्यामध्ये. आणि हे तुम्ही पूर्ण मंदिर बघू शकता बाहेरून. गाभाऱ्याच्या बाहेर आल्यानंतर हे पूर्ण असं त्याला डेकोरेट केलेलं आहे. आणि हा नारळ आणि फुलं हार होता तो आम्हाला स्वामींच्या चरणाला टेकून त्या महाराजांनी दिलेला होता. आम्ही डायरेक्ट गेल्यामुळं आम्ही नारळ वगैरे घेतलेला नव्हता. तर तो नारळ आम्हाला स्वामींच्या पायाला लावून दिलेला होता त्या पुजाऱ्यांनी. तर बघू शकता खूप छान दर्शन झालं, प्रसन्न वाटत होतं, खूप मस्त वाटतंय. पूर्ण दर्शन घेतलं. तिथं प्रसाद होता, शिऱ्याचा प्रसाद घेतला. आमचा गुरुवार होता त्याच्यामुळे आम्हाला खायला आलेलं नाही, पण ही चिल्लर पार्टी खातीये. खूप मस्त होता, खूप आवडला शिऱ्याचा प्रसाद त्यांना. तिथं थोडेसे फोटो काढले. दर्शन झाल्यानंतर थोडासा बसलो, थोडंसं 10 मिनिट. छान वाटतं ते, प्रसन्न वाटतं देवाच्या दारामध्ये. इथे बघू शकता हे स्वामी समर्थांचा पूर्ण फोटो तो रुद्राक्षाने काढलेला आहे, रुद्राक्षाने बनवलेला आहे. एक रुद्राक्ष चिटकून बनवलेला आहे. आणि इथे समर्थ आरोही मस्त मजा मस्ती करत आहेत. तिथे प्रसाद पडला होता, समू तो घेत होता. येणारे जाणारे सगळे लोक त्याला पिल्लो किती क्यूट आहे, किती छान आहे असं करत होते. आणि तो पळत होता, सगळे लाड पुरवून घेत होता. आरोही डान्स करते. खूप मस्त आणि प्रसन्न वाटत होतं. देवाचं दर्शन खूप छान झालं. आणि आता आम्ही निघतो इथून बाहेर जाण्याचा मार्ग. बाहेर जाताना बघू शकता इथं खूप छान माळा, समर्थांचे फोटो, समर्थांचे मूर्त्या वगैरे होत्या, माळा होत्या. छान वाटत होतं पूर्ण. भरपूर स्टॉल होते तिथे. समर्थांचं जे आपण स्मरण वगैरे लावतो ते सगळं होतं तिथं.
इथं बघू शकता किती छान छान प्रसन्न मूर्त्या दिसत आहेत, खूप मस्त. आणि परत बाहेर आल्यानंतर आम्ही प्रसाद घेतला, पेढ्याचा प्रसाद भेटतो इथं, तर तो घेतला. आणि हे अन्नक्षेत्राकडे जाण्याचा रस्ता आहे. अन्नक्षेत्र 12च्या पुढे सुरू होतं, पण आम्ही सकाळी लवकर गेलो होतो त्याच्यामुळे ते अन्नक्षेत्र चालू नव्हतं, पण जाऊन आलो. इथं तुम्हाला दाखवते तर इथं धान्याचं कोठार वगैरे आहे, जिथे की आपण धान्य जिथं आपण अन्नदान करू शकतो, तर ते इथं आपण अन्नदान करू शकतो. तिथे जाऊन त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी आपल्याला पावती वगैरे देतात. आपलं काही आपण नेलं असेल तर इथे जमा करायचं. आणि इथे मग महाराजाचा खूप मोठा पुतळा, आधी इथे एकच होता, नंतर दुसरा बनवला. त्याच्यानंतर आपले महाराज आहेत, शिवाजी महाराज, तिथं पण फोटोसाठी खूप छान स्पॉट आहे, सेल्फी पॉइंट बनवू शकतो. तर तो आणि आता पूर्ण दर्शन झालंय, प्रसाद घेऊन झाले, आम्ही रिटर्न जातोय. घेतली दर्शन घेतली तुम्हाला जे बाप्पा केली तर नक्की सांगा. दर्शन घेऊन आम्ही निघालो. वाटेमध्ये मिसळचं मस्त हॉटेल होतं, तर तिथं सगळे थांबले आणि तिथं गेलो. मिसळचा खूप छान वास येत होता, पण आमच्या दोघींचे गुरुवार होते त्याच्यामुळे आम्हाला काही खाता आलेलं नाही. मग आम्ही इथं घेतलं विठ्ठल रुक्मिणी आणि पांडुरंगाचे दर्शन घेतले. काय घ्यायचं? आणि समर्थला पण काहीतरी पाहिजेच होतं इथं, बिस्किट तर खायचंय त्याला तुला? दिसले बिस्किट कुरकुरे, त्याला ते पाहिजे होतं, त्याला घेतलं. त्याच्याबरोबर आम्ही पण खाल्लं, का तर आमचे उपवास होते. आणि ते दोघं जण मस्त मिसळ खात होते आणि आम्ही त्याच्या तोंडाकडे बघत होतो आणि ते आमच्याकडे बघून हसत होते.